निवडणूक लढवणार ठाम आहे. मग याला फटका बसेल यामुळे असं वाटतं का? असं काही नाहीये, कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत पक्क तयार झालेलं आहे. ते फक्त मतदानाची वाट बघतायत. त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे. तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे. आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे. पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल. ये अगर मगर की बात क्यों, दिखाई तो दे रहा है, साफ दिखाई दे रहा है. उनके कुछ मंत्री, जैसे कर्नाटक के एक भूतपूर्व मंत्री हेगड़े, उन्होंने कहा कि संविधान बदलना है, इसलिए हमें 400 पार करना है. राजस्थान से एक उनकी महिला शायद मंत्री है या विधायक है या सांसद है, उन्होंने भी कहा कि हमें संविधान बदलना है, बदली करना है. तो ये अगर मगर की बात नहीं, अब इनके सब जो दांव है वो दिखाई दे रहे हैं. कुठल्या पालघर के मुद्दे पे किरण पावस्कर ने मुद्दा उठाया है. हाँ? किरण पावस्कर